आम्ही निघतो. आता 2-3 दिवसात आम्ही घरी चर्चा करतो आणि आमचा काय निर्णय आहे ते कळवतो. हो हो नक्की कळवा हा? तोपर्यंत तुम्ही तुमच्या बहिणीचं काय मत आहे ते सांगा आम्हाला. हो हो अगदी. एक मिनिट हं. या कार्यक्रमानंतर आपली भेट झाली, सगळे एकत्र आलोत, हे खूप छान झालं. आणि अविनाशजी, तुमची सहमती असेल तर एक विचारू? मला ना अनुजींचा एक फोटो घ्यायचा होता. हा फोटो हा म्हणजे की त्यांनी जी साडी नेसली आहे ती खूप सुंदर आहे आणि मला पण वाटतं की अशीच साडी माझ्या बायकोला पण असावी, म्हणून एक फोटो हवा होता. तर एक फोटो मी घेऊ शकतो त्यांचा? काढा ना काढा. हो हो खरंच काढ तू फोटो. अनु काढू दे ना त्याला. हो चालेल ना, तुम्ही काढा फोटो. थोडी हलकी स्माइल ठेवा ना. ते साडीचं झालं ना फोटो काढून. नाही मी का म्हणतोय, कारण तुम्हाला बांद्र्याला जायचंय, ट्रॅफिक लागेल ना पुढे. हो 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 बरोबर आहे. अगदी येतो आम्ही. हां कळवतो. येतो. सर नमस्कार. उशीर झाला नाही. चल कुठे. हे कुठे जात आहे आणि आवरणार कोण? मी पटकन चेंज करून येते आणि आवरते. अनुवहिनी तू जा, मी चेंज करून येते. मोठी मॉडेल सारखी तयार झाली होती. झालं? सगळी मेहनत वाया गेली. आता काय तिकडे झाडू मारायला जाणार आहेस? 4 वाजता बोलवलं होतं ना, आता बंद झालं असेल ते. चल घरातली कामं कर जा. नाहीतर काय. आई सगळं आवरून झालंय. भांडी शांता मावशी बघून घेते. तू कोणाकडे लक्ष देऊ नकोस. चल आपण निघूया. एवढी चांगली संधी तू सोडू नकोस आई. थांब मी तुझी पर्स आणते. थांब पिऊ. हे अनु, सांगितलं ना, अजिबात तू जायचं नाहीस. घरात बस. आई खरंच मला जाऊ दे. आणि अविननी पण परवानगी दिली आहे ना. मी पटकन जाते आणि पटकन येते. आई चल. आई येते. आई बघितलत ना, आता ही तुमचं सुद्धा काहीच ऐकत नाहीये. सगळीकडे पुढे 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 पुढे. काय अर्थ आहे आई ह्याला? भाऊजींना हिला जायला परमिशनच द्यायला नको होती. मी एक काम करते, मी रिक्षाच घेते है ना. हा बसने जाते. हो मी जाऊन येते. हा लगेच जाते आणि लगेच येते. हो काय झालं? जाऊ दे ना मला. उशीर होतोय. काय करताय? काय झालं तुम्हाला? बाबा हो. अरे अभि अरे काय करतोय हे वेड्याचं? तुला हो दादा. अहो, ऐका ना तुम्ही. बाबा अभि अभि तुम्हाला विचारलं होतं का मग? अभि जास्त शहाणपणा करू नका, थोबाड फोडीन तुझा. अरे काय चाललंय तुझं अभि? काय करतोय?
अभि दादा, अरे काय झालंय? तू असं का आणलंस वहिनीला? कोणीही मध्ये पडायचं नाही हा, माझं डोकं फिरवू नका. चल चल. दादा, अरे अभि ऐक. अभि, दादा, अभि, दादा. ए अभि ऐक. अरे अभि. अभि कशाला नवरा बायकोंच्या मध्ये बोलतेस रेवती? थांब ना. मी नको म्हटलं होतं तरी आगाऊपणा करून गेली. आता अवी तिला चांगली अद्दल घडवेल बघ. आई अगं काय बोलतेस तू? अगं मुरदाड मनाची माणसं आहेत इथे. यांना सांगण्यात काहीच अर्थ नाहीये. अरे पण दादा, अभि दादाने स्वतः परमिशन दिली होती वहिनीला, मग आता का असं वागतोय? काय माहित काय झालंय त्याला. बाबा असं का वागतात आईशी? आता तिला काय शिक्षा देत आहेत काय माहित. मला जाऊच दे. काय झालं ऐकायचं होतं ना तुला? हे झालं हे चेहरा बघ तुझा. हा? हे जे काही चेहऱ्याला मेकअप लाली लिपस्टिक लावून फिरतेस तू का? काय गरज होती? चांगल्या घरातल्या बायका हे असं करून फिरतात. हा का केलंस असं? का मेकअप केलास? अहो पिहूने मला तयार केलं असं. हो मला ते जायचंय ना. हो मला जायचं. कोणी तयार करायचा काही संबंध नाही. मेकअप तुला करायचा होता खरं सांग. कारण तुला माहिती आहे की मेकअप कुठे करायचा असतो, हे लाली लिपस्टिक कसं लावायचं असतं, मग कसं लोकांच्या समोर जायचं. बरोबर ते सगळे पुरुष जेव्हा आपल्या घरात आले तेव्हा हे सगळा मेकअप करून त्यांच्या समोर जाऊन तुला सर्व करायचं होतं ना. जेणेकरून हो हो या त्या लोकांनी तुला नोटीस करावं, तुझी साडी नोटीस करावी, मग तुझं कौतुक करावं की क्या बात आहे, काय सुंदर आहे तुमची सून. हे सगळं ऐकायचं होतं ना तुला. काय बोलताय तू? हो या असाच आहे. हो नाही. अरे म्हणूनच तो माणूस जेव्हा तुला म्हणाला की मला फोटो काढायचा आहे त्यावेळी त्याला नाही का नाही म्हणाली? त्या मुलाची आई नक्की मला म्हणाली. अरे त्याची आई काही म्हणेल, तू का नाही म्हणाली? नाही पण मग रेवती म्हणाले की तुम्ही रेवती काही म्हणेल, तू मी तिथे बसलेलो असताना माझ्या समोर येऊन उभी राहिलीस. तो तुझा फोटो काढतोय आणि हे मी बघायचंय. तो माझ्या बायकोला म्हणतो की हस हस हस. मी जर मध्ये नसतो पडलो ना तर हसून पोजेस दिले असते. तू खरं सांग, तो आवडला ना तुला? हा, तो जेव्हा म्हणत होता ए स्माइल करा स्माइल करा, ते आवडत होतं ना? काय बोलताय? आवडला ना तुला? खरं सांग, तो आवडला की नाही तुला? काय बोलताय तुम्ही अविनाश? बोलण्याआधी 100 वेळा विचार करा. अहो तुम्हाला आवडत नाही मी केस मोकळे ठेवून फिरलेले म्हणून मी वेणी घालून फिरते. तुमच्या इच्छेविरुद्ध कधी जात नाही. या घराचे नियम परंपरा कधी मोडल्या नाही. कधी कोणाशी नीट बोलले नाही किंवा मोकळेपणाने खळखळून हसले नाही. का? कारण तुम्हाला नाही आवडत. नेहमी नेहमी तुमचा विचार केला आणि या घराचा विचार केला. अविनाश मी सगळं सहन करेन पण माझ्या चारित्र्यावर कुणी काही बोललेलं मी सहन करणार नाही. आणि मग ते तुम्ही असाल तरीही नाही मग सहन का करणार. केला हा नट्टापट्टा? अहो मला जायचं होतं. तुम्ही विसरताय का अविनाश? मला रेडिओ स्टेशनला जायचं होतं RJ मधुश्रीला भेटायला.